त्या रात्री दिल्ली गोठली होती आणि एका गरीब माणसाचं आयुष्य बदलणार होतं. थंडगार पाण्यात रात्रभर उभा राहिलेला माणूस, पण सकाळी त्याला बक्षीस मिळालं नाही. न्याय कधी शब्दांनी नाही तर बुद्धीने मिळतो. दिल्लीमध्ये त्या वर्षी कडाक्याची थंडी पडली होती. रात्र होताच थंड वारा अंगावर चाकूसारखा बोचत होता. यमुनेचं पाणी बर्फासारखं गोठून गेलं होतं. नदीकाठी दाट धुके पसरलं होतं. आकाशात फिका चंद्र चमकत होता आणि दिल्लीची रात्र जणू गोठून गेली होती. अकबर बादशहा आपल्या भव्य दरबारात बसला होता. बाजूला त्याचा बुद्धिमान मंत्री बिरबल उभा होता. दरबारात सरदार फकीर खान म्हणाला, जहापना, इतकी कडाक्याची थंडी आहे की एखादा माणूस क्षणभरही त्या पाण्यात उभा राहू शकत नाही. जर कोणी पूर्ण रात्र यमुनेच्या थंड पाण्यात उभा राहिला तर त्याला 100 सोन्याच्या मोहरांचं बक्षीस दिलं जाईल. दरबारात कुजबूज सुरू झाली. दरबाराबाहेर हा हुकूम पोहोचला. दिल्लीच्या बाहेरच्या झोपडपट्टीत राहणारा एक गरीब मजूर रघु हे ऐकत होता. रघुची बायको सीता आणि त्यांची 8 वर्षांची मुलगी गौरी 2 दिवसांपासून उपाशी होत्या. सीता घाबरून म्हणाली, रघु, हे वेड आहे. तू कसा उभा राहशील पाण्यात? सीता, आपल्या गौरीसाठी मला प्रयत्न करायलाच हवा. कडाक्याची रात्र झाली होती. चंद्र आकाशात फिका पडला होता आणि थंड वारा सुटला होता. रघु यमुनेच्या पाण्यात उतरला. पाणी अंगाला चाकूसारखं टोचत होतं. पहिल्याच तासात त्याचे दात कडाकडा वाजू लागले आणि पाय सुन्न झाले. देवा, माझ्या कुटुंबासाठी मला ताकद दे. महालाच्या एका खिडकीत लहानसा दिवा पेटलेला होता. तो दिवा जणू म्हणत होता, हिम्मत सोडू नकोस. रघु त्या दिव्याकडे पाहत राहिला आणि रात्र काढली. सकाळी रघु थरथरत दरबारात पोहोचला. अकबरने विचारले, तू इतकी रात्र कशी काढलीस? जहापना, महालातील एका दिव्याचा प्रकाश पाहून मी धीर धरला. दरबारात शांतता पसरली. अकबर म्हणाला, म्हणजे तुला त्या दिव्याची उष्णता मिळाली. तू नियम मोडलेस, तुला बक्षीस नाही. महाराज, तो दिवा खूप दूर होता. रघुच्या डोळ्यात पाणी आले, पण त्याचं कोणी ऐकलं नाही. रघु दुखी मनाने बिरबलकडे गेला. बिरबलने सगळं ऐकलं. त्याच्या डोळ्यांत गंभीरता होती. रघु, उद्या दरबारात न्याय होईल. दुसऱ्या दिवशी दरबार भरला, पण बिरबल आला नाही. बिरबल कुठे आहे? उत्तर आलं आहे. आदा, माझी खिचडी शिजते आहे. अकबर स्वतः बिरबलच्या घरी गेला. तिथे त्याने पाहिलं, जमिनीवर छोटासा विस्तव पेटलेला आणि 5 फूट उंचीवर खिचडीचं भांड टाकलेलं. बिरबल, इतक्या उंचावरची खिचडी कशी शिजेल? जहापना, जर महालातील दूरच्या दिव्याची उष्णता रघुला मिळू शकते तर या विस्तवाची उष्णता या खिचडीला नक्कीच मिळेल. अकबर स्तब्ध झाला. त्याला आपली चूक उमगली. रघु, माझ्याकडून अन्याय झाला. तू खऱ्या अर्थाने धैर्यवान आहेस. गौरी आणि सीता आनंदाने त्याला मिठी मारत होत्या. दरबारात सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बिरबल शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं.